आणि आता पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेणार आहोत आपलं पुणेमधून। पुण्याच्या वाघोलीमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झालाय। वाघोलीचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ वाढवून शहरातून प्रचार रॅली काढली गेली। यावेळी पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं गेलं। पुण्याच्या वाघोलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। भैरवनाथ मंदिरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। वाघोली शहरातून प्रचार रॅली काढली गेली। शिवसेनेचे शांताराम कटके यांनी माझ्यासमोर कुणाचंही आव्हान नसल्याचं सांगत भाजपवर घणाघात केलाय। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलंय। धुक्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। पुण्यामधील मढेघाटमध्ये ट्रेकिंग दरम्यान मुलांच्या ग्रुपवर मधमाशांनी हल्ला केला। यामध्ये 35 विद्यार्थी जखमी झालेत। या सर्व मुलांवर राजगड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिकांनी तत्काळ मदत केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। पुणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवरच्या केळत ग्रामपंचायत हद्दीमधल्या मढेघाट परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला। पुणे नाशिक महामार्गावर मनसर इथे एका कारला अचानक आग लागली। या आगीमुळे कार पूर्णपणे जळून गेली। सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी टळली आहे। आणि आता नाशिकमध्ये काय घडतंय पाहूयात वेगवान पद्धतीने। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलंय। यंदाच्या निवडणुकीत शहरातील 31 प्रभागांमध्ये 729 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। यामध्ये 87 माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर यातील 17 प्रभागांमध्ये 35 माजी नगरसेवकांमध्ये थेट लढत होणार आहे। येवला तालुक्यातील मुखेडमध्ये शेतामध्ये दिवसा बिबट्याचा वावर आढळून आला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। या ठिकाणी वन विभागानं पिंजरा लावला, मात्र पिंजऱ्यामध्ये भक्ष्य नसल्यामुळे बिबट्या येईल कसा असा सवाल आता उपस्थित केला जातोय। येवला तालुक्यामध्ये काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे, तसंच इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। 8 जानेवारीला एका बंदिस्त हॉलमध्ये फडणवीसांची ही सभा होणार आहे। या सभेचं प्रसारण एकाच वेळी 80 वॉर्डामध्ये केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनानं कंबर कसलेली आहे। उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाचे दर निश्चित केलेत, त्यामुळे उमेदवारांना आता याच दरानुसार आपला खर्च करावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या 22 जणांना भाजपनं पक्षातून काढलंय। भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकामध्ये शिस्तभंगाची कारवाई केल्याचं स्पष्ट केलंय। तसंच पक्ष प्रचार कार्यालयावर गोंधळ करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन महापालिकेला प्राप्त झालेली आहेत। जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांकडून ही यंत्र घेण्यात आली आहेत। मतदान केंद्राच्या तुलनेमध्ये 10% अतिरिक्त यंत्र राखीव ठेवलेली आहेत।